हॅलो गाईस, आज आमची दीदी खूप आजारी पडलेली आहे. आज आम्ही जस्ट दवाखान्यातून जाऊन आलेलो आहोत. मला दाखवतोय, आज मेडिकल वगैरे घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आमची दीदी खूप आजारी झाली, त्याला जस्ट दवाखान्यात घेऊन गेले. आता आलो आम्ही घरी. तुम्ही पाहू शकता, तिला आता औषधं पाजवत आहे तिची मम्मी. पाहू शकता आमचं उत्कर्ष आता औषधं घेऊन बसलेलं आहे. तिची मम्मी पोळत आहे व्यवस्थित. किती 5-5 मिली द्यायचं आहे त्याला. पाहू शकता मित्रांनो, आज लय त्रास झाला आमच्या दीदीला. ते लेकरं आजारी पडले की आम्हाला त्रास होतो. या पाहू शकता, लय त्रास देते. लेकरं आजारी पडणं म्हणजे खूप कठीण काम आहे. आणता मित्रांनो, आमच्या उत्कर्षला काय वाटत आहे की औषध जहर आहे म्हणते, विष आहे म्हणते. विष खोकल्याचं आहे, खोकल्याचं पिऊन घे. हा, खोकला का म्हणजे आता आई म्हणता खोकला चर क्या लागतं इचर बसांता भान लागतं औषध खोकलाचा. भान लागतं. थांबले चर म्हणतात. थांब दीदी. तर मित्रांनो, खोकल्याचं औषध थोडं कडवट होतं. कल्लू आमच्या दीदीला कडू लागलं. कल्लू म्हणता जरासे म्हणते का होतं खोकला असे हो रे जहर तीन लेखन म्हणताय सो हॅलो मित्रांनो, दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण भेटूया. तर पाहू आता थोड्या वेळाचं कमी झाल्यानंतर कमी होतो या नाही. कमी झालं नाही तर परत घेऊन जावं लागते दुसऱ्या दवाखान्यात पाचगणीला. पाहू शकता औषध वगैरे पिणं झालेलं आहे त्याचं. सुटत माती आहे की अरे किती ना पॅन्ट करून. ठीक आहे मित्रांनो, तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. पाहू शकता मनीषा आता त्यांना औषधं पाजवलेली आहे. आमचं उत्कर्ष औषध देत आहे तिच्या मम्मीकडे. ठीक आहे मित्रांनो, आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आमची दीदीची तब्येत कशी आहे कशी नाही तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये सांगणार, दाखवणार आहोत. चांगले असले तर आम्ही रील वगैरे काढणार. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये.